हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण FY BA GKN 101 या बुक्सचे IMP बघणार आहोत 2026 परीक्षेसाठी. त्यासोबत अभ्यास कसा करावा, कोणते पॉईंट्स निवडावे हे सुद्धा आपण बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते, एक नवीन एनर्जी मिळते. तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल, जेणेकरून तुमच्याकडून हा व्हिडिओ किंवा कोणताही व्हिडिओ असो तो मिस होणार नाही. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही या अभ्यासाच्या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला अभ्यासाला सुरुवात करूया. परीक्षा जवळ येत आहे म्हणून मी तुम्हाला लवकरच IMP सांगत आहे, कारण परीक्षेच्या कालावधीमध्ये काही कारणास्तव वेळ न मिळाल्यास व्हिडिओ तयार करण्यासाठी वेळ नाही मिळत, मग तुम्हाला IMP समजणार नाही. म्हणून मी तुमच्यासाठी लवकर IMPचा व्हिडिओ अपलोड करीत आहे. तर बघा, आपला विषय आहे GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम. आता ह्या बुक्समध्ये आपल्याला 3 पुस्तक आहे अभ्यासक्रमामध्ये. पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक आणि तिसरं पुस्तक. मग या तिघी पुस्तकामध्ये जे पहिलं पुस्तक असतं ना, त्याच्यामध्ये पहिला दुसरा लेसन त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. कोणती एक्झाम असो, ती ऑक्टोबरची असो या मे जूनची असो. मग त्याच्यामध्ये ना संस्कृती, धर्म आणि विज्ञान हा पहिला लेसन आहे. दुसरा पर्यावरण आणि प्रदूषण. या 2 लेसनमधून तर तुम्हाला प्रश्न येतीलच. पहिल्या लेसनवर 2 प्रश्न तर येतीलच तुम्हाला. दुसऱ्या लेसनमधून पण 1 किंवा 2 एक तरी येईल. मग नंतर पुढे ना एक एक लेसनमधून ते 1 2 प्रश्न घेत जातात. शेवटच्या याच्यातून घेतात, पहिल्या याच्यातून घेतात आणि मधले त्यांच्या मनानुसार ते निवडतात. म्हणून तुम्ही पहिलं पुस्तक आणि शेवटचं पुस्तक पण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अभ्यास करण्यासाठी. आता इथे आपलं लेसन आहे घटक क्रमांक 1 संस्कृती, धर्म आणि विज्ञान. आता याच्यामध्ये हे जे स्टार केलेले असतात ना, ते मुद्दे सर्व व्यवस्थित वाचून जायचे आणि मनाच्या भाषेत वाक्यरचना करून पेपर लिहायचा. अगदी फक्त पेपर कोरा ठेवायचा नाही, पेपर पूर्ण लिहायचा. पेपर पूर्ण लिहिलेलं बघून आपल्याला मार्क्स जास्तच मिळतात. एवढं काय डीपमध्ये चेक करत नाही तुम्ही की किती व्यवस्थित उत्तर लिहिलं आहे. फक्त पेपरात व्यवस्थित थोडं मुद्देसूद मानलेलं लिहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळून जातात. तर संस्कृतीचे स्वरूप, तर मग हे स्टार करून नीट अभ्यास करून जायचा. त्याच्यानंतर आहे आता याच्यामध्ये कधी कधी कल्चर अर्थात संस्कृती याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. संस्कृती आणि नागरिकता किंवा सिव्हिलायझेशन, मग हे सर्व टॉपिक्स तुम्ही वाचून जायचे. त्यांच्याविषयी थोडी थोडी माहिती लक्षात ठेवायची, जेणेकरून तुम्ही मनाच्या भाषेत व्यवस्थित उत्तर लिहिणार. आलटून पलटून ते कोणतेही प्रश्न टाकतात, त्याच्यामुळे तुम्ही सर्व वाचून जायचं, मनाच्या भाषेत उत्तर लिहायचे. आणि मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जर त्या मिळाल्या यूट्यूबवरती, तर त्याच्यावर सुद्धा नुसार तुम्ही ॲनालिसिस करायचे की कोणकोणते प्रश्न जास्त आले होते, ते सुद्धा तुम्ही करून जायचे. नंतर आहे अतिनैसर्गिक शक्तीवरील विश्वास. आलं तर याच्यावर येऊ शकतो, नाहीतर नाही पण येणार याच्यावरती. पुढचं आहे विवेकवाद वाचून जायचं. नंतर पुढचं लेसन आहे पर्यावरण आणि प्रदूषण. तर पर्यावरणाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, पर्यावरण म्हणजे काय, असा आलटून पलटून शब्दरचना हे करून प्रश्न विचारतील. याच्यात सुद्धा जे स्टार केलेले आहेत ते नीट अभ्यास करून जायचा. नंतर आहे परत याच्यात जे काळे पॉईंट्स असतात टिपके लेसन्समध्ये मुद्द्यांवरती, ते सुद्धा येतात. हे पण प्रश्न विचारले जातात. ध्वनी प्रदूषणाची कारणे, ध्वनी प्रदूषणाचे परिणाम किंवा ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रण उपाय.
नंतर किंवा ध्वनी म्हणजे काय, असा पण प्रश्न विचारू शकता. नंतर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे, स्टार केलेले पॉइंट्स लक्षात ठेवायचे. नंतर पुन्हा पर्यावरण नीतिमूल्ये, हे पण महत्त्वाचं आहे. किंवा मग युनेस्कोची जागतिक स्तरावरील पर्यावरण शिक्षणाची नवी योजना, पर्यावरण नीतीची 25 सूत्रे, त्याला स्टार केलेले जे आहेत ना, हे सर्व हे लक्षात ठेवायचं. कधी कधी सारांशमधलं सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं. तर प्रत्येक लेसनला आपल्याला असं सारांश दिलेलं असतं. तर सारांशमध्ये जे मुद्दे असतात ना, ते सुद्धा तुम्ही वाचून लक्षात ठेवले ना, तरी तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी अगदी सोपं जाईल. तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. नंतर आहे पुढचा लेसन घटक क्रमांक 3, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. सामाजिक आरोग्य, ते तर आपण मनाच्या भाषेत खूप लिहू शकतो. समाजाविषयी आपल्या नेहमीचं राहणीमान वगैरे. शारीरिक मानसिक आरोग्य हा प्रत्येक माणसासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याला होणारे आजार, त्यावर केले जाणारे उपचार, हे सर्व काही आपण एकदम सोप्या भाषेत लिहू शकतो, मनाच्या भाषेत. आपल्या दैनंदिन जीवनाचा एक हेच आहे तो घटक. नंतर पुढचा आहे आरोग्यपट व सुखीदायी आरोग्य. नंतर किंवा हे पण येऊ शकतं सुखदायी आरोग्याचे महत्त्वाचे पैलू, किंवा मग हे आरोग्यपट व सुखदायी आरोग्यामध्ये हे स्टार केलेले, त्याच्यावरती मग पुन्हा तुम्हाला हे स्पष्टीकरण करून असं लिहायचं आहे. पहिले असं हिंट टाकायची, व्यक्तीचे गुणसूत्रे, नंतर मग ते त्याच्याविषयी माहिती. मग पेपरला जेव्हा तुम्ही असं लिहिणार उत्तरपत्रिकेत, तेव्हा तुम्ही त्याच्या खाली असं अशी रेष मारायची, म्हणजे हे दिसलं पाहिजे की तुम्ही हा एक मुद्दा टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही असे पॅरेग्राफ करून करून त्याचे उत्तर लिहित आहे. असं कोणत्याही प्रश्नाला तुम्हाला असं व्यवस्थित टाकून करायचं आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स चांगले वाढतील. पेन्सिलच्या याच्याने तुम्हाला करायचं आहे, ते पेनाने नाही करायचं. नंतर आहे अंधश्रद्धा, अज्ञानाचं व दारिद्र्याचा पगडा, हे पण वाचून जायचं. नंतर सार्वजनिक अस्वच्छता, वैद्यकीय सेवेचा दर्जा उपलब्धता, रक्तातून पसरणारा एड्स, याच्यावर पण येऊ शकतो प्रश्न. नंतर आहे चंगळवाद, शहरीकरण, हे सर्व काही काही वेळेस वेगळे शब्द टाकून ते आपल्याला फिरून प्रश्न विचारतात. मग तुम्ही शब्दांचे अर्थ सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक लेसन्सच्या मागे शब्दांचे अर्थ पण असतात. नंतर आहे आलं तर येऊ शकतं सुखदायी आरोग्याचे मोजमाप, हे सर्व. मानसिक आरोग्याचे मूलभूत घटक, IMP येऊ शकतं. किंवा मग व्यसनावर पण येऊ शकतं, व्यसनाचे शारीरिक परिणाम किंवा रोगभ्रम, हे सर्व थोडं 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 लक्षात ठेवायचं. फक्त वाचलं ना जेवढा तुम्ही लेसन, तेवढं तुमच्या लक्षात येईल. नंतर आहे पुस्तक दुसरे, विकास संकल्पना आणि मार्ग. जसं मी तुम्हाला म्हटली होती, पहिल्या आणि शेवटच्या लेसनमधून येतं, पण मधल्या लेसनमध्ये सुद्धा जे काही असतात, दुसरं बुक्स तिसरं बुक्समधले जे असतात ना, तिच्यातून पण प्रश्न विचारले जातात. आता जसं की आहे हक्क म्हणजे काय, येऊ शकतो एखाद्या वेळेस त्याच्यावर पण, कारण हे ना मानवी हक्क हे लेसन्सचं नाव आहे. नंतर मग हक्काविषयीच मग भरपूर टॉपिक आहे, हक्क आणि कर्तव्य, हक्काचे प्रकार. थोडं जरी मुद्दा लक्षात आला तर आपण आपल्या मनाच्या भाषेत सहजरित्या पेपर लिहू शकतो. मानवाधिकारासाठीचा संघर्ष. नंतर आहे मानवी हक्काची घोषणा. हक्काच्या लेसनमध्ये हक्कावरच प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो. पुढचा लेसन आहे सहकार, पण त्याच्यासाठी तुम्ही ना जे हक्क लेसन आहे ना, त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे सारांशमध्ये स्टार केलेलं, तर तुम्ही हे जे स्टार केलेलं आहे ना, हे नक्की वाचून घ्यायचं. याच्यावरून तुम्हाला खूप फायदा मिळेल. नंतर आहे सहकार.
सहकारमध्ये सहकारी चळवळीची पार्श्वभूमी, उगम व व्याख्या येऊ शकतो प्रश्न. नाही तर मग त्याच्या पुढे सहकारी तत्व, प्रारंभ किंवा महाराष्ट्रातील सहकार चळवळ, सहकारावरती एखाद्या वेळेस येईल प्रश्न, नाही तर नाही येणार. नंतर जो पुढचा लेसन आहे ना, मग सहकारावरचं काय करायचं, शब्दार्थ पण लक्षात ठेवायचे आणि हे जे आहे ना स्टार केलेले सारांश हे लक्षात ठेवायचं थोडं. उद्योजकता विकास, तर ह्यामध्ये हे जे स्टार केलेले आहेत ना हे पॉईंट्स इकडचे, याच्यावरतीच फक्त मुद्दे लक्षात ठेवायचे या साईडचे. मग उद्योजकतेविषयी आपल्याला ते विचारू शकता एखादी प्रश्न आला तर, उद्योजकता विकासाच्या पाऊलखुणा त्याविषयी, किंवा मग त्याच्यावरती टप्पे विचारू शकता, होणाऱ्या विकासातील टप्पे. नंतर नवनिर्मिती संधीचे 7 स्रोत कोणते, असा पण प्रश्न येऊ शकतो. किंवा नवनिर्मितीची मूलतत्वे, दीप्यमान कल्पना, आवर्जून. नंतर आहे ग्राहक चळवळ, या लेसनवरती पण प्रश्न येतोच. घटक 4 ग्राहकांविषयी, याच्यावर प्रश्न येतोच नक्की. त्याच्यामुळे ग्राहकचं लेसन व्यवस्थित करून जायचा. तुम्हाला याच्यावरती येतीलच प्रश्न 1 किंवा 2. ग्राहकचं लेसन तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्ही कोणत्याही याच्यावरती मनाच्या भाषेत व्यवस्थित लिहू शकता. आता ग्राहकाची कर्तव्य जबाबदारी, आपण पण ग्राहक तर बनतोच ना, मग अगदी सोपं आहे. याच्यात आपण एकदा लक्षात आले की लिहू शकतो मनाच्या भाषेमध्ये. नंतर आहे ग्राहकाच्या समस्या, संकल्पना व कारणे, किंवा याच्यातून पण प्रश्न येऊ शकतो ग्राहकाविषयी. ग्राहकाच्या समस्यांचे स्वरूप व कारणे. नंतर याचं पण सारांश वाचून घ्यायचं. ग्राहक संरक्षण कायदा, पुन्हा आपल्याला घटक 4 ई मध्ये त्याच्यावरच लेसन आहे. ग्राहकावरूनच मुद्दे याच्यातलं सुद्धा करून जायचं. आलं तर येईल, नाही तर नाही येणार त्याच्यामध्ये. पुढचं पुस्तक आहे संज्ञापन क्रांती आणि जैव तंत्रज्ञान, 3रं पुस्तक. त्याच्यामध्ये संज्ञापन क्रांतीचे स्वरूप पहिला लेसन आहे, घटक क्रमांक. तर प्रत्येक घटक पुस्तकामध्ये पहिले जे लेसन आहे त्यातून प्रश्न येतात. पहिलं पुस्तक होतं त्याच्यातून पहिले 2, नंतर मधले याच्यातून आणि शेवटच्या याच्यातून येतात. म्हणून हा लेसन पण नक्की करायचा व्यवस्थित, संज्ञापन क्रांती संबंधी विषयी. नंतर याचे मुद्दे नीट लक्षात ठेवल्यानंतर पुढचं लेसन बघू. संज्ञापन क्रांतीतील टप्पे आणि विविध माध्यमाचे योगदान. मग याच्यामध्ये संज्ञापन विकासातील प्राथमिक टप्पे कोणते, असं पण विचारू शकता. की मुद्रणकलेची सुरुवात व विकास, हे म्हणजे ते असाही प्रश्न विचारू शकता तुम्हाला. किंवा मग ते तुटक ज्याच्यात ते मुद्दे दिलेत ना, त्या मुद्द्यांवरच फक्त ते मध्येच वेगळा प्रश्न तयार करून विचारू शकता. चलचित्रपट, बिनतारी संदेशवन व रेडिओ, टेलिफोन, वृत्तपत्रे, याच्यावर तर येतोच प्रश्न. टेलिफोन किंवा चित्रवाहिनी आणि चलचित्रपट, बिनतारी संदेशवन व रेडिओ, याच्यावर प्रश्न येतोच. त्याच्यामुळे हे मुद्दे शेवटचे नक्की करून जायचे. संगणक करून जायचं. संगणकावरती पण येऊ शकतो, संगणकाचे महाजाल येऊ शकतं. प्रत्येक लेसन्सचे तुम्हाला स्टारवाले पॉईंट, शब्दार्थ, त्याचं सारांश व्यवस्थित करून जायचं आहे. नंतर पुढचं लेसन आहे घटक क्रमांक 3, संज्ञापन क्रांतीचे परिणाम आणि भवितव्य. मग याच्यामध्ये तुम्हाला संज्ञापन क्रांतीवर आक्षेप व विश्लेषण पहिलाच मुद्दा आहे, हे इथून वाचून लक्षात घ्यायचं. नंतर मानवी जीवन पद्धतीतील स्थित्यंतरे,
याच्यावर आलं तर येऊ शकतो, नाही तर नाही. ई कॉमर्स, कुटुंब संस्था झालं, इथे स्टार केलेले आहेच त्यांनी. हे सर्व नीट लक्षात ठेवायचे. आला तर येऊ शकतो याच्यावरती पण. असं नाही की मागच्या वेळेस होतं म्हणून तेच तेच प्रश्न टाकतील, नवीन पण प्रश्न टाकू शकतात. संज्ञापन क्रांती व लोकशाही, जैवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानाची व्याख्या, स्वरूप किंवा मग त्याचा इतिहास, पेशी रचना, कार्य व ऊती संवर्धन. शेवटची लेसन तर नक्कीच करून जायची. जनुक अभियांत्रिकी, हे सर्व तुम्हाला पॉईंट्स वाचून जायचे, याचे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये आहे, ह्याच्यात परत पुन्हा स्टार केलेले शेवटच्या लेसनला शब्दार्थ, त्याचा सारांश या साईडला. तर तुम्हाला याचं सर्व व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की स्टार केलेलं भाषांतर, शब्दार्थ हे तुम्हाला करायचंच आहे. आणि जे जे मला वाटत होते ते मी तुम्हाला सांगितले. IMP किती नक्कीच त्या लेसन्सवरती तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो किंवा ह्या मुद्द्यावर येऊ शकतं. तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला सर्वांना त्या पेपरसाठी माझ्याकडून आत्तापासूनच बेस्ट ऑफ लक. सर्वांनी पेपर चांगला लिहायचा आहे. मनाच्या भाषेत पेपर कोरा ठेवायचा नाही आहे. पेपरात लिहिलेलं दिसलं तरी मार्क्स मिळतात, कोरा ठेवल्यावर मार्क मिळणार नाही. तर तुम्हाला अशा पद्धतीने चांगले मार्क्स मिळू शकतात. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा, बुक्समधून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.